व्हॉट इज सेक्स ते समजून घेण्याची गरज असते. आणि ते समजून घेण्यासाठी जोवर तो फिअर एलिमिनेट नाही करत आपण, फिअर इज व्हॉट ॲब्सेन्स ऑफ करेज. हां, करेज नाही तिथं फिअर असतो. मग आपल्याला असं काहीतरी आपण त्या मुलींना करायला सांगत असतो. समजा मला सगळे पेपर जमतात, मला मॅथ्स जमतच नाही, मी मॅथ्स पेपर आहे त्या दिवशी हॉलच्या आतच जात नाही आहे, कारण मला येतं का गणित, सगळं येतं, मला समजलं आहे का, सगळं समजलं आहे, सिलेबस पार्ट आहे का, सगळं पार्ट आहे, पण मला मॅथ्स पेपरच्या हॉलमध्ये जायलाच होत नाही आहे. मग मी जेव्हा चौकशी करेन तर मे बी मॅथ्सच्या टीचरनी माझ्याशी नीट वागलं नसेल, किंवा मॅथ्स घरी करताना आईबाबांनी एखादी जोरात मला मारून दिली असेल. तो ट्रॉमा असोसिएटेड असतो त्या ह्याला, तो आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं असतं. इट इज नॉट अबाउट मॅथ्स, इट इज नॉट अबाउट फेलिंग ऑर पासिंग इन दॅट. आयडेंटिफाईंग की त्या पेनची इन्फॉर्मेशन कुठून बसली. एकदा का ते आयडेंटिफाय झालं, इट्स व्हेरी इझी टू एलिमिनेट. आणि हे एलिमिनेट करताना प्रेम लागतं. म्हणजे केलं की जमतं सगळं, लग्न झालं ना ते लग्नानंतर जमतं. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. दॅट नॉट हाऊ इट्स वर्क. यू नीड करेज, यू नीड लव अँड यू नीड अ स्पेस, मग ते जमतं.